वजन कमी करण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो, जिम करतो, झुंबा करतो, वर्कआउट करतो, तरी देखील आपलं वजन कमी होत नाही किंवा वजन कमी झालं तर ते पुन्हा वजन वाढतं. जेवढं आहे त्याच्यापेक्षा 2-4 किलोनं आपलं एक्स्ट्राच वजन वाढतं. तर हे असं का होतं? आणि तुमचं देखील जर वजन कमी केल्यानंतर तुमचंही वजन जर वाढत असेल, जिम केली, वर्कआउट केलं किंवा कुठलंही डाएट करून तुम्ही वजन कमी केलं असेल आणि ते पुन्हा वाढलं असेल, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा. वजन कमी करण्यासाठी अगदी छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे, ज्यांचा जर वापर करून तुम्ही महिन्याला अगदी 5 ते 6 किलो वजन अगदी सहज तुम्ही कमी करू शकता. तर बऱ्याच वेळेला काय होतं, आपण वर्कआउट करायला जातो, आपलं ओव्हर वेट असतं, 100 किलो असतं, 90 किलो असतं किंवा 95 किलो, कितीही तुमचं वजन असू दे. जर तुम्ही वर्कआउट करायला घेतलं तर काय होतं, मध्येच तुमचं गुडघे दुखायला लागतात, सांधे दुखायला लागतात किंवा मग पाठीमध्ये तुम्हाला दुखायला लागतं, मणक्याचा काही त्रास होतो तुम्हाला. त्यामुळे काय होतं, आपल्याला वजन कमी करत असताना एक्सरसाइज केल्यानंतर आपल्या गुडघ्यांवरती ताण येतो, कारण आपलं वजन जे आहे ते भरपूर असतं आणि हे जे पाय आहे आणि गुडघे आहे ते आपलं वजन जे आहे ते पेलू शकत नसतात. तर त्यामुळे काय होतं, आपल्याला गुडघ्यांना त्रास होतो आणि मणक्याला देखील आपल्या ओव्हर वजनामुळे त्रास होत असतो. जर तुम्ही कुठलीही एक्सरसाइज करायला गेला, फक्त प्राणायाम वगैरे जर तुम्ही केलं तर तुम्हाला काही त्रास होत नाही, उलट त्याच गोष्टी तुमच्यासाठी चांगल्या आहे. परंतु जर तुम्ही वर्कआउट करून जर वजन कमी करायचं ठरवलं आणि तुमचं जर ओव्हरवेट असेल तर निश्चितच तुमच्या गुडघ्यांना त्रास होतो, तुमच्या मणक्याला त्रास होतो आणि बाकी तुमच्या बॉडीला जो आहे तो त्रास होतो. कारण ओव्हरवेट असल्यामुळे जर तुम्ही वर्कआउट करायला गेलात तर काय होतं, बॉडी पेन होते, प्रचंड प्रमाणामध्ये बॉडी दुखते, शरीर जे आहे ते पेन करत असतं, मसल्स पेन करत असतात आणि मग काय होतं, तुम्ही 4 दिवस किंवा 10 दिवस वर्कआउट केलं तर त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा ते सोडून देतात तेव्हा ते डबल वजन वाढतं किंवा मग ते स्टेबल राहतं, तेवढंच राहतं, वाढतही नाही आणि स्टक होऊन जातं वजन, वाढतही नाही आणि कमी पण होत नाही. तर बऱ्याच वेळा काय होतं, वजन कमी करण्यासाठी तुम्ही जर असे काही प्रयत्न करत असाल, वर्कआउट करून तुम्हाला वजन कमी करत असते तुम्ही, तर खबरदारी काय घ्यायची, तर तुम्ही फक्त स्ट्रेचिंग जरी केली, टिप नंबर 1 आहे का, तुम्ही जर फक्त स्ट्रेचिंग केली तरी तुमची बॉडी जी आहे ती फ्लेक्झिबल राहील आणि याच्यामध्ये वजन जे आहे तुमचं जास्त दिसणार नाही, शरीरातला वात हा जो आहे तो पूर्ण निघून जाण्यास तुम्हाला मदत होणार आहे. बॉडी जर तुम्ही स्ट्रेचिंग केली तर हलकं शरीर होतं, मसल जे आहे ते पेन जास्त करत नाही स्ट्रेचिंगमध्ये. त्यामुळे जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल आणि इतर काही हेल्थ इश्यू असतील तर तुम्ही स्ट्रेचिंग करा, परंतु तुम्ही अगदी दोरी उड्या आहे किंवा मग दुसऱ्या काही योगासनं आहे किंवा मग जिममध्ये जाऊन वर्कआउट वगैरे करणं, या गोष्टी तुम्ही टाळू शकता. कारण यामुळे काय होणार आहे, तुमचं वजन जे आहे ते झपाट्याने कमी जरी झालं तरी ते झपाट्याने पुन्हा बंद केल्यानंतर वाढण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळे असं काही एक तुम्हाला मी पावडर सांगते की त्या पावडरचा वापर करून तुम्ही महिन्याला 5 ते 7 किलोपर्यंत वजन जे आहे ते आरामात कमी करू शकतात. याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही वर्कआउट करायचं नाही, फक्त आहाराची पथ्य पाळायची आहे. म्हणजे तेलकट, ऑइली, मैद्याचे पदार्थ, फास्ट फूड या गोष्टी तुम्हाला फक्त वर्ज्य करायच्या आहे. आपल्याला जास्त काही वर्कआउट करायचं नाही किंवा जास्त काही हार्ड डाएट करायचं नाही. फक्त सकाळ संध्याकाळ दुर्गा हर्बल पावडरची तुम्हाला दुर्गा हर्बल पावडर, वेट लॉस पावडर ही रात्री घ्यायची वजन कमी करण्यासाठी आणि दुर्गा हर्बल ची डिटॉक्स पावडर तुम्हाला सकाळी घ्यायची आहे. दोन्ही पावडरही जर तुम्ही घेतल्या तर निश्चितपणे तुमचं वजन जे आहे ते झपाट्याने कमी होतं आणि झपाट्याने वजन कमी होण्यास तुम्हाला मदत होते. आणि जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल आणि तुम्हाला काही हेल्थ इश्यू असतील आणि तुम्ही वर्कआउट करू शकत नसाल तर आजच ही ऑर्डर जी आहे ती बुक करा. तुमची दिलेल्या नंबरवरती तुम्हाला जर हे औषध हवं असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल कुठलीही एक्सरसाइज न करता वजन कमी करावं तर हे औषध नक्की परचेस करा दिलेल्या नंबरवरती. तर चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून जे येणारे नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील. आणि भेटूया पुढच्या नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.